स्वामी, कधी-कधी मला असं वाटतं की माझं सर्व काही संपलं आहे. माझ्या आयुष्यात अर्थ राहिला नाही. माझ्या मनासारखं तर काहीच घडत नाही, परंतु माझे असणारे ती नाते ज्यांना मी माझ्यापेक्षा खूप जास्त जपलं, ज्यांच्या सुखासाठी मी माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण व्यर्थ केले, ती सुद्धा नाती माझ्यापासून दूर गेली. माझी अशी काय चुकी किंवा माझं असं काय पाप आहे की ज्यामुळे माझ्या आयुष्यात हे त्रास हा सहन करावा लागत आहे. तेव्हा स्वामी तुम्हाला एकच उत्तर देतात की बाळा, जी लोक, जी नाती तुला सोडून गेली ती कधीच तुझी नव्हती, आणि जी तुझ्यापासून दूर गेली त्यांना तुझ्यासोबत राहायचंच नव्हतं. कारण ते फक्त त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी तुझ्यापर्यंत आले होते. आणखी ही वेळ गेलेली नाही. स्वतःला ओळख, या मोहमायेपासून दूर जा. तुझ्या आयुष्याचं कल्याण कशात आहे, तुझं आयुष्य नेमकं काय आहे हे तुला जाणायचं आहे. कारण ही स्वामी तुला दुःखामध्ये असं आयुष्यातील मार्ग चुकताना पाहू शकत नाही. तुझ्या आयुष्याचं कल्याण करणं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे हा संदेश तुझ्या जीवनात असा एक चमत्कारिक बदल घडवून आणेल ज्याची तू अपेक्षा केली नाही. परंतु सर्वप्रथम तू मला वचन दे, या मोहमायेपासून नेहमी दूर जा आणि 3 गोष्टीचं नेहमी पालन कर. सर्वात पहिली गोष्ट ब्रह्मचर्य पालन कर. दुसरी गोष्ट मोहापासून दूर जा आणि अशा लोकांपासून दूर जा ज्या लोकांनी तुझ्या आयुष्यात तुला संकटात असताना एकटं सोडून दूर गेले आणि त्यांची गरज पडल्यानंतर तुला हाक दिली. ही लोक, ही नाती कधी तुझी नव्हती आणि कधीच तुझी राहणार नाहीत. त्यामुळे फक्त विश्वास ठेव तुझ्या स्वामी आईवर, तुझ्या मात्या पित्यावर. याशिवाय तुझ्या जीवनाचं कल्याण कुणालाच पाहायचं नाही. जे आहेत फक्त मोहमायेचा बाजार आहे, आणि ज्या दिवशी तुला हे समजेल त्या दिवशी तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि तुला हे समजण्यासाठी घ्यावं लागेल ते स्वामींचं मार्गदर्शन, आणि मार्गदर्शन मिळेल तुला या स्वामी संदेशातून. तर असेच संदेश ऐकत राहा. तुझ्या आयुष्यात नक्कीच माझी कृपा प्रदान होईल आणि तुझं आयुष्य या मोहमायेतून, दलदलीतून बाहेर निघून या कमळासारखं तुझं आयुष्य फुलून राहील. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकत राहा आणि पुढील माहिती घेण्यासाठी, आयुष्याच्या चांगल्या वळणावर येण्यासाठी देवाच्या चरणी तुझं मस्तक आज नम्रपणे लीन कर आणि आयुष्याचा सत्य मार्ग जाणून घे. धन्यवाद.